नमस्कार. माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्र, मनोज जरांगे हे नाव भल्या भल्यांना न सुटलेलं कोडं आहे. हे मागच्या काही दिवसात सिद्ध झालं आणि आज तर त्यावर शिक्कामोर्तब झालं. मित्र, मागच्या अनेक दिवसांपासून जरांगे पाटील सामाजिक समीकरणं जुळून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. माध्यमांसमोर ते येऊन सांगत होते. सगळ्यांना वाटत होतं की निवडणूक आता हे लढणार आहेत. समाजाला काळजी लागली होती की ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, मग आता ह्या मतविभागणीचा फायदा होऊन ते पुन्हा सत्तेत येतील का. समाज काळजीत होता. एका समाजाच्या तरुणानं तर चक्क रक्तामध्ये पत्र लिहून संघर्ष शब्द जरांगे पाटील यांना पाठवलं होतं. आपण त्यावर एक व्हिडिओही बनवला होता. अगदी काल रात्रीपर्यंत जरांगे पाटील उमेदवारांच्या याद्या सांगत होते, कुठं पाडायचं आणि कुठं लढायचं हे सांगत होते. आणि हे सगळे त्यांचे कृत्य बघून त्यांची जी विरोधी पक्ष आहेत, म्हणजे विशेषतः भाजपा, अजित पवार मित्रमंडळ आणि एकनाथ शिंदे मित्रमंडळ यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. भाजपाने तर जागजागी आपलेच पक्षातले पदाधिकारी बाहेर काढून दुसऱ्या पक्षाचं तिकीट देऊन ओबीसी चेहरे म्हणून समोर आणले होते. सगळं काही आनंदात चालू होतं. सगळ्यांना वाटत होतं की आता ही दिवाळी झाली की आपल्या विजयासोबत समाज घेतले होते त्यांच्या याद्या अपेक्षित ज्या होत्या त्या कालपर्यंत आलेल्या नाहीत. याचा अर्थ आपण आता निवडणूक लढायची नाही. आणि त्यांच्या या निर्णयानं 440चा झटका बसला. अगदी लक्ष्मण हाकेपासून, छगन भुजबळांपासून, देवेंद्र फडणवीसांपासून एकदम त्यांचे चेहरे सर्रकन उतरले. अरे, आपण काय स्वप्न बघितलं होतं आणि हे काय झालं आणि हा काय करेल. यालाच जरांगे पाटलांचा कचका म्हणतात. एक फार मोठा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला की आपण लढणारे नाही तर यावेळेस पाडणारे बनायचे. आणि आपण 100, 150, 200 जागा तर सहज पाडू शकतो. आता कोणाच्या पाडायचं हे त्यांनी सांगितलं नाही. बघा त्यांचं कसं जरांगे पाटलाचं धोरण असते. हे मी नाही सांगणार म्हणले कोणाला पाडायचं काय नाही, पण सगळ्यांना माहीत आहे कोणाला पाडायचे, कोणाला गाडायचे. तर जरांगे पाटील काय म्हणाले, आता ह्या आजच्या निर्णयामुळं काय काय झालं तुम्हाला मी संक्षिप्तमध्ये सांगतो. हा मनोज जरांगे पाटील यांचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता आजचा. महाराष्ट्राचं राजकारणाचं वारच फिरून गेलं. कारण काल जी परवा सर्वे झाले त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला 49 पॉईंट काहीतरी मतं आहेत आणि महायुतीला 40 पॉईंट काहीतरी मतं आहेत, म्हणजे 41 समजा. तर जरांगे पाटलांनी 10% मतं जर खाल्ले असते तर महाविकास आघाडी 50 वरून 30 वर आली असती, कारण डबल फरक पडतो. आणि महायुती 40 वरून 50 वर गेली असती, 60 वर गेली. हे गणित ह्याच्यात फार महत्त्वाचं होतं. तर आजच्या निर्णयामुळे काय झालं तर मनोज जरांगे पाटील यांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. कारण या निर्णयामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आरक्षणाचं आंदोलन जिवंत राहणार आहे. उद्या कुणाचंही सरकार येऊ, 6 कोटी समाज रस्त्यावर येऊन त्यांची कॉलर पकडून त्यांच्याकडून आरक्षण मागून घेणार आहे. दुसरं, या निर्णयामुळे सगळ्यांचा इचकुंबा केलेला आहे. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. आता कुणाचा केलेला आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. तिसरं महत्त्वाचं, आंदोलनातील अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून काही जण पाठवलेले होते, त्यातले विजयी तोऱ्यात फिरत होते, ते जमिनीवर आले आणि समाजाची ध्रुवीकरण थांबले. या निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे समाजाची ताकद, एकी अभेद्य राहिली न लढवण्याच्या निर्णयामुळे. हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. ज्यांना पाडायचे त्यांना पाडा, यातून समाजाला बरोबर संदेश पोहोचलेला आहे आजच्या याच्यातून. आणि याच्यामुळे आंदोलनाची धग, तो दबाव हा कायम राहणार आहे. आणि निवडणुकीनंतर जे कोणी सत्तेत येतील त्यांना थेट इशारा आज त्यांनी दिलेला आहे की माझा आंदोलनाचा लढा कधीच थांबणार नाही. तुम्ही कोणी सत्तेत या, तुमची कॉलर पकडून आरक्षण कसं घ्यायचं आमचं हक्काचं, ते आमचा लढा सुरूच राहणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच इशारा आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मतदान करायचे, स्वतःला विकायचं नाही. स्वतःचे व्यक्ती म्हणून आणि समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून
आपल्याला आलेलं जे मूल्य आहे, महत्त्व आहे, ते अबाधित ठेवलं पाहिजे, कायम ठेवलं पाहिजे. या प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. मित्रांनो, इतके काही कांगोरे आणि इतके काही अर्थ आजच्या या निर्णयाला आहेत. बरेच जण आता जळफळाट सुरू आहे त्यांचा. लक्षात आलेलं आहे की हे लोकसभेनंतरचं सुपडा साप .2 हे विजन आता सुरू झालेलं आहे. यम लॉबी आता कामाला लागणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की हा माझा पक्ष, हा माझा सोयरा धायरा पाहुणा काहीच नाही. प्रस्थापित आऊट, महायुती आऊट, आणि बाकी काय करायचे आपल्याला माहीत आहे. कारण खूप त्रास दिलेला आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की 450 लेकरं डोळ्यात देखत समाजाची गेले. जानजमान तरुण, 1.5 लाख आमच्या लेकरांवरती, निष्पाप लेकरांवरती गुन्हे नोंदायचे. इतका द्वेष. ज्या जातीने मागितलं नाही त्या 17 जाती घालता तुम्ही, आणि ह्यांचा इतका लढा 40 वर्षापासून सुरू आहे तर तुम्ही गिनायला तयार नाहीत. तर आता आमच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं हे हत्यार आहे. बाबासाहेब म्हणाले होते की मी गेल्यानंतर तुम्हाला वाटेल की आता आमचं कसं, त्यासाठी मी तुमच्याकडे एक अधिकार देऊन जातोय. तो अधिकार आहे मतांचा अधिकार. त्या मताच्या अधिकारातून ह्या जुलमी भ्रष्ट लोकांना हद्दपार केलं पाहिजे. हाच संदेश आज जरांगे पाटलांनी दिला. त्याचा अंमल, त्याचे अनुकरण आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपण स्वतः उमेदवार आहे समजून आपल्या ज्या लेकरांचे जीव गेले त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणले पाहिजे. जे आपल्या आया बहिणीचं रक्त सांडलेलं आहे, लहान लहान लेकरांचे 40-40 टाके पडलेले आहेत, ते लक्षात ठेवलं पाहिजे. सातत्यानं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण कोणाच्या सभेला जायचं नाही, ना महाविकास आघाडीच्या ना महायुतीच्या कोणी नेत्याच्या सतरंजा विचारत प्रचार करत फिरायचं नाही. डायरेक्ट मतदान केंद्रामध्ये जायचं. पूर्वीच्या काळामध्ये राजा हा राजाच्या पोटी जन्म घ्यायचा, आता हा राजा आत्ताचा मतपेटीतून जन्म घेणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. जरांगे पाटलांनी एक फार मोठा क्रांतिकारी निर्णय घेऊन आपल्या समाजाला जाट गुर्जर सारखं होऊ दिलं नाही, गुजरातच्या पटेल पाटीदार समाजासारखं होऊ दिलं नाही. तर हे आंदोलनाची धग कायम ठेवलेली आहे. तुमच्या माझ्या लेकरांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी हा आजचा निर्णय फार महत्त्वाचा होता. म्हणून मी आज उशिरा व्हिडिओ घेऊन आलो. बघत होतो पूर्ण काय काय चाललंय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांनी आजच्या या निर्णयानं एका दगडात 100 पक्षी मारलेत की नाही? तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ बघाल तेव्हा खाली व्यक्त व्हा. रात्रीच्या लाईव्हमध्ये मी तुमच्या चांगल्या कमेंट, चांगले विचार घेण्याचा शब्द देतो. थांबतो. जय जगत, जय शिवराय, जय संविधान. नमस्कार.